मित्रांनो, पुण्यामध्ये हे स्वारगेटपाशी एक खूप छान असं गार्डन आहे, 7 वंडर्स गार्डन म्हणून. तर या गार्डनमध्ये तुम्हाला अत्यंत सुंदर अशी जगातले आश्चर्य पाहायला मिळतील. हा आहे आयफेल टॉवर, ज्याची इथं पूर्णपणे माहिती तुम्हाला पाहायला मिळते. हा पॅरिस शहरामध्ये आहे, फ्रान्समध्ये. आता पुढलं जे आश्चर्य आहे ते आहे न्यूयॉर्कचं लिबर्टी टॉवर म्हणून. तुम्हाला आता तिकडे घेऊन चाललेलो आहे मी. हे तुम्हाला दिसत असेल, फक्त जवळून आपण पाहू. अत्यंत सुंदर असं छोटंसं आहे, परंतु बघण्यासारखं आहे. हे बघा, हे लिबर्टी आयलंड जो आहे न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेत, त्याची माहिती दिलेली आहे. माहिती बघून आपण पुढे जाऊन तो टॉवर पाहू. हा स्वातंत्र्य देवीचा पुतळा म्हणून आहे. हा पहा पुतळा, तो अत्यंत सुंदर असा पुतळा आहे, तुम्ही पाहू शकता. हा पुणे महानगरपालिकेमध्ये आबा बागुल म्हणून बहुतेक कोणतरी नगरसेवक आहेत, त्यांनी हा बनवलेला आहे. म्हणजे हे गार्डन त्यांच्या ह्याच्यात बनवलेलं आहे. अत्यंत सुंदर असं गार्डन आहे. इथल्या नागरिकांना पाहायला अत्यंत छान पद्धतीने मेंटेनसुद्धा केलेला आहे. हा ताजमहालचा पुतळा आहे. ताजमहालाची प्रतिकृती बनवलेली आहे. पलीकडे साईडला तुम्ही पाहू शकता ते पिरॅमिड्स आहेत. या साईडला पण एक ऑडिटोरियम काहीतरी आहे इटलीचं. त्यानंतर त्या साईडला अजून एक तुम्ही पाहू शकता, तिकडं एक सुंदर अशी एक इमारत आहे. पुढे जाऊन आपण ती पाहू. तोपर्यंत चालू राहा. अत्यंत मोठी अशी झाडे आहेत, जुनी झाडं आहेत. त्यासोबत नवीन वेगवेगळ्या प्रकारची झाडे सुद्धा इथे लावलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. हा ताजमहालाचा प्रतिकृती आहे. छोटंसं गार्डन आहे मित्रांनो, परंतु इथे भरपूर फुटफॉल आहे. लोक इथे भरपूर पाहायला येतात. लहान मुलांना सुद्धा खेळायला इथे गुहा बनवलेली आहे, पाहू शकता. आता हे जे आहे ते ग्रेट पिरॅमिड आहेत. ग्रेट पिरॅमिडची प्रतिकृती आहे ही बनवलेली. त्याची माहिती इथं दिलेली आहे बघा. इजिप्तमधील गाझा हे जे एक स्थळ आहे, त्या ठिकाणी जवळपास 3800 वर्षांपेक्षा आधी बनवलेली ही इमारत आहे. थडग्याचं एक अत्यंत सुंदर असं पिरॅमिड बनवलेलं आहे. त्याची माहिती तुम्ही इथं वाचू शकता. पलीकडे साईडला ते गुहेचं प्रतिकृती दिसत असेल. हे 3 पिरॅमिड आहेत तिथे, ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील. त्याची प्रतिकृती पुण्यातील नागरिकांसाठी अत्यंत पर्वणीचं ठिकाण आहे, पाहू शकता. मी जे मागाशी दाखवलं तुम्हाला इटलीचं जे ऑडिटोरियम आहे, म्हणजे खूप मोठं आहे. त्याची ही छोटी प्रतिकृती आहे. त्याची माहितीसुद्धा पुढं गेल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. स्थापत्यशास्त्र जे आहे इटालियन, ते अत्यंत सुंदर आहे. जसं दिसतंय तशा पद्धतीनं, इवन याच्यापेक्षा सुंदर अशा पद्धतीने तुम्हाला तिकडं युरोपमध्ये, इटली ह्या देशामध्ये गेल्यावर पाहायला मिळेल. इकडे वयस्कर लोकांना छानपैकी तुम्हाला व्यायाम करायसाठी वगैरे बनवलेलं दिसेल. त्यासोबत तिकडे एक चित्र महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक 4D पिक्चरचं ग्रह बनवलेलं आहे. त्याची ठराविकच वेळ असते. तुम्ही त्या वेळी आला तर तुम्हाला सुद्धा ती मूवी पाहायला मिळेल. अत्यंत अल्प दर आकारला जातो. गार्डन पाहू शकता तुम्ही, खूप छान पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. मी जे बनवत होतो ऑडिटोरियम, त्याला कोलोसियम म्हणतात. इटलीमधील रोम ह्या शहरामध्ये आहे.
अंडाकृती आकाराचे एक प्रेक्षागृह आहे, माहिती तुम्ही वाचू शकता इथं. त्यासोबत आता इथे एक मिनार दिसतंय आपल्याला, त्याची माहिती तुम्हाला मी पुढे गेल्यावर वाचून दाखवतो. हे तिरकं आहे, म्हणजे असं जर तुम्ही बघितलं तर हे व्हर्टिकल 90 डिग्रीमध्ये नाही आहे, थोडंसं एका साईडला झुकलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता. साईडला जे झाड आहे त्या झाडाची उंची सरळ 90 डिग्रीमध्ये, पण हे तिरकं आहे, तुम्ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. इथं एक वेगळ्या पद्धतीचं कोणतं तर झाड आहे, त्याला फळं आलेली आहेत. इथं बघा पिसाचा झुकता मनोरा ह्याची माहिती आहे. हा जो मनोरा आहे त्याची माहिती आहे इथं, पिसाचा झुकता मनोरा म्हणून. पिसा हे एक इटलीतलं शहर आहे. हा ॲक्च्युली कॅथेड्रलचा स्वतंत्रपणे उभा असलेला जो मनोरा आहे तो एक घंटाघर म्हणून आहे. इथं माहिती वाचू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जगातले जे 7 आश्चर्य आहेत त्याच्यातलं अजून एक आश्चर्य आहे, ते म्हणजे हे एक अत्यंत ऐतिहासिक असं ठिकाण आहे. त्याची माहिती आपण पुढे गेलं पाहू. हे खूप उंच असे दगड आहेत, म्हणजे माणसाच्या जवळपास 10-20 पट उंच एवढी ते दगड आहेत. एक्झॅक्टमध्ये जे आहे तिथे ते तुम्हाला ते 7 आश्चर्यामध्ये गणलं जातं. त्यासोबत इथं लहान मुलांना खेळायसाठी वगैरे पण या गार्डनमध्ये खूप छान पद्धतीनं यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी वगैरे तयार केलेलं आहे गार्डन. अत्यंत सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेलं आहे, याची माहिती तुम्ही पाहू शकता. हे बघा, युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ आहे, स्टोनहेंज म्हणतात त्याला. तर ह्याची माहिती आहे. विल्टशायर इंग्लंड या ठिकाणचं हे आहे. या अत्यंत प्रचंड अशा शिळा इथं उभा केलेल्या आहेत, साधारणतः 2 ते 3 हजार वर्षापूर्वीचा आहे. तर मित्रांनो, ही होती माहिती. तुम्ही नक्की अवश्य इथं पुण्यामध्ये आल्यावर भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व तुमचं प्रेम असंच राहू द्या. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. तर आता आपण पुन्हा आलेलो आहे इथं आयफेल टॉवरच्या जवळ. ठीक आहे, तर आयफेल टॉवरपाशी येऊन आपण आजचा व्हिडिओ संपवून टाकू. पुन्हा भेटू अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.